नमस्कार, तुम्हा सर्वांचं श्रद्धाज ब्लॉग मध्ये स्वागत. हे बघा, आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी जवळपास 4:30 वाजता उठलेली आहे. सगळ्यात आधी मीच उठलेली आहे. आता हळूहळू सगळ्यांना उठवते. सगळे म्हणजे माझा छोटा मुलगा आणि मिस्टर हे दोघंच आहेत. मोठा मुलगा माझा आईकडे आहे. तर बघूयात आता पुढची तयारी. हॅलो, गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी. कसे आहात सगळे? छान वाटतंय ना लक्ष्मीपूजन. आज मी कणकेचा दिवा करत आहे. आजच्या दिवशी घरातल्या पुरुषांना आणि मुलांना कणकेच्या दिवाणी ओवाळायचं असतं. तर थांबा एक मिनिट, आता करते. हा, आता ह्याला मी असं हळदी कुंकू लावून घेते. हा, तर मी म्हणत होते, जी मुलं आपल्या फॅमिलीपासून लांब आहेत त्यांना हॅपी दिवाळी. ठीक आहे. माझ्याकडे अजून डार्क लाव, थोडं डार्क लाव, अजून थोडं. हा, बघू. मिठाई पॅकेट एक आहे आणि दुसरं आणायचं आम्हाला. अजून काय आणायचं आपल्याला? काजू कतली आणायची आहे ना. मला नाही आवडत काजू कतली, अजिबात आवडत नाही काजू कतली. सगळे म्हणत असतील. तर याप्रमाणे कणकेच्या ह्यानी ओवाळलं जातं. ह्यानी म्हणजे दीपक, दिवा. थांबा दादा.
नजर जाईल. नमस्कार करायचा, हात जोडायचा जेव्हा कोणी ऑप्शन करते. ओठावर सगळा पसारा पसारा झालेला आहे. तर मी आता उंबऱ्याचं हळदीचं लेपन करणार आहे. त्याच्यामध्ये मी आता हळद घेतली आणि त्याच्यामध्ये थोडस गोमूत्र आणि पाणी, कापूर आणि हे जर असेल ना तुमच्याकडे काय म्हणतात गुलाबजल, ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता, घालू शकता. उंबऱ्याचं लेपन खरं तर मंगळवार गुरुवार रोज केलं तर छानच आहे, पण या वारी केलं तर खूपच चांगलं. आणि सणासुदीला तर उंबऱ्याचं लेपन करावंच. लेपन म्हणजे काय, हळद, गुलाबजल, गोमूत्र हे सगळं कापूर एकत्र करायचं आणि त्याचं लेपन करायचं. तर आता मला एका हाताने मी मोबाईल पकडलाय, त्याला करून घेते मग भेटते. हे अशा प्रकारे पाऊल आहे, त्याच्यावरती मी आता हे खूप डिफिकल्ट होतं. एका हाताने मोबाईल पकडायचा, एका हाताने करायचं. घरातले बाजारात गेलेत, त्यामुळे हेल्पिंगला कोणी नाही. मी एकटीच मोबाईल पण पकडते, ब्लॉगिंग पण करते. चालू आहे. अशा प्रकारे मी लेपन केलं, हळदीचं लेपन, आणि पंती लावली. इतकं प्रसन्न छान. घरात मंत्र आणि दारावरती स्वस्तिक काढलं. दार स्वच्छ पुसून घेतलं, दारावरती स्वस्तिक काढलं. वा, छान. हा आमचा फराळ, आजचा फराळ. चिवडा, करंजी, चकली आणि शंकरपाळ्या. आणि ह्या ज्या करंज्या आहेत ह्या काय म्हणतात, हे पुड्याच्या करंज्या माझी आई बनवते. म्हणजे ऍक्च्युली ह्याला लेयर्स असतात, लेयर्स येतात ह्याला, आणि पूर्ण भरलेल्या असतात ह्या, एकदम सॉफ्ट. चकली, करंजी आणि शंकरपाळ्या. तर हा आमचा आता दिवाळीचा फराळ, जो आम्ही आता खाणार आहोत. कम ऑन स्टार्ट. दादा आजीकडे, हो ना. हॅलो, हाय. झाली का पूजा? हे बघा, ही माझी अशी तयारी, पण लवकर झाली माझी, 6:30 वाजताच झाली. ही अशी फराळ आणि सगळं मांडलंय मी. पंत्या वगैरे जेव्हा मी आरती करेल ना तेव्हाच लावेल. आता स्वयंपाक चाललाय. कशी वाटली माझी पूजा प्लीज कमेंट मध्ये सांगा. हा, आम्ही बाहेर गेलो होतो ऍक्च्युली, आणि तिथून आल्यानंतर ही तयारी केली.
जरा एक अगरबत्तीचं स्टँड आणलं आहे नवीन. ॲक्च्युली मला आवडलं होतं. आज कुठे कुठले फटाके उडवणार आहे? सगळे आज संपवणार का? ओके, मग आज तिथला स्टॉक संपवणार सगळा? बापरे. मग सगळे झाड सुरसुरी थ्री शॉट, 2 शॉट्स, काय शॉट सगळं जरा वाजवायचे. आरती करून घेऊयात आपण आता. उदबत्ती ओवाळते बाहेर. देवापाशी पण उदबत्ती लावते. मस्त की बाहेर पण सुंदर सगळं. खूप सुंदर. तिथं पण